नमस्कार मंडळी, मी प्रियंका पाटील, टेक तडका 24/7 वरून आणि आज आपल्याकडे एक जबरदस्त बातमी आहे, खास तुमच्यासाठी. तर ती 16 वर्षांची फिटनेस ॲप स्ट्रावा तुम्हाला आठवतेय, जी आपल्या वर्कआउट्सना सोशल करन्सीमध्ये बदलते? हो, तीच. तर आता ही कंपनी IPO आणायला तयार आहे. रॉकेट. CEO मायकल मार्टिन कन्फर्म केलंय की ते काहीतरी लवकरच पब्लिक लिस्टिंग करणार आहेत. याचं मुख्य कारण अजून जास्त ॲक्विजिशन्स आणि ग्रोथसाठी फंड्स जमा करणे. स्ट्रावा, सेकोया कॅपिटल, TCV आणि जॅक्सन स्क्वेअर व्हेंचर्ससारख्या मोठ्या इन्व्हेस्टर्सची बॅकिंग असलेली ही कंपनी मेमध्ये 2.2 बिलियन व्हॅल्युएशनवर होती. आणि आता तर काय, 2025 मध्ये त्यांचे मंथली ॲक्टिव्ह युजर्स तब्बल 50 मिलियनपर्यंत पोहोचले आहेत. म्हणजे जवळपास डबल. डाउनलोड्स पण 80% ने वाढले आहेत. पण हे सगळं कसं होतंय? तर एक नवीन कल्चरल शिफ्ट आहे मंडळी. आजकालची तरुण पिढी म्हणजे टीन्स आणि 20s वाले सोशलाइज करण्यासाठी अल्कोहोल फ्री पर्याय शोधतायत. आणि धावणं म्हणजे रनिंग त्यात टॉप आहे. रनिंग. शिवाय मेंटल हेल्थ बेनिफिट्स आणि सपोर्ट नेटवर्क्स आणि कधीकधी तर रोमॅन्ससुद्धा धावण्यामुळे मिळते असं लोकांना वाटतंय. अरे, 2026च्या लंडन मॅरेथॉनसाठी ॲप्लिकेशन्सचं तब्बल 1.1 मिलियनवर गेले आहेत. 31% वाढ. स्ट्रावाचं सिक्रेट सॉस काय आहे माहितीये? तर वर्कआउट्सना सोशल करन्सी बनवणं. त्यांचे हे कुडोज आणि स्प्लिट कंपॅरिझन्स म्हणजे मित्रांच्या ॲक्टिव्हिटीजवर कुडोज देणं, त्यांची परफॉर्मन्स कंपेअर करणं भारी आहे ना? या सप्टेंबरपर्यंत लोकांनी त्यांच्या सबस्क्रिप्शन टियरवर 180 मिलियनपेक्षा जास्त खर्च केले आहेत आणि स्ट्रावा म्हणतंय की हा आकडा ॲक्च्युअल रेव्हेन्यूपेक्षा खूप कमी आहे. स्पॉन्सर्ड चॅलेंजेस आणि ब्रँड पार्टनरशिप्समधून सुद्धा कंपनी पैसे कमवतीये. एकंदरीत स्ट्रावा फक्त एक ॲप नाहीये, तर एक सोशल मूव्हमेंट बनलाय. फिटनेस ट्रॅकिंगसोबत सोशल कनेक्शन आणि कम्युनिटी बिल्डिंगचं हे कॉम्बिनेशन फ्युचरमध्ये नक्कीच खूप मोठी कमाल करणार. तुम्हाला काय वाटतं स्ट्रावा IPO बद्दल? कमेंट्समध्ये नक्की सांगा. # स्ट्रावा IPO, फिटनेस ॲप, टेक न्यूज मराठी, IPO आणि रनिंग कम्युनिटी.